आपण महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत। सुरुवातीलाच एक राजकीय बातमी समोर येते आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटीनं मवियामध्ये बिघाडी झाली का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तशा प्रतिक्रिया या समोर येऊ लागल्यात। भेटीवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। ठाकरे गटाकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं संजय राऊत यांचं विधान समोर आलंय। त्यानंतर यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले। राजकारणामध्ये इतकं वैर बरं नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। गरज नव्हती। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना। आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? का यशवंतराव चव्हाण आहेत का? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे। गद्दारी ही गद्दारी आहे। त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं। अर्थात ते बोलले त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं। जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं। जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलं नव्हतं। मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, या भेटीवरून राजकारण तापलेलं आहे। मवियामध्ये बिघाडी झाली आहे का अशी जोरदार चर्चा आहे। अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। या संदर्भातील आणखी काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत का? काय नेमकी अपडेट आहे? नक्कीच जगदीश, काल आपण पाहिलं तर शरद पवार तब्बल 30 ते 32 पक्षांनी विधान भवनात आल्याचं पाहायला मिळतं। ते महाराष्ट्र सीमा प्रश्नी जे आहे एक बैठक होती। त्या बैठकीला नारायण राणे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर शरद पवार हे उपस्थित होते। मात्र ही सर्व बैठक झाल्यानंतर पक्षाचे जे आमदार खासदार होते त्यांची स्वागतासाठी ते शरद पवारांच्या स्वागतासाठी ते उभे होते आणि त्यांची बैठक आहे ती जे एकनाथ शिंदेच्या दालनात घेण्यात आली। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीवरून काल पण सगळे प्रश्न विचारले जात होते। मात्र आज आपण पाहिलं तर संजय राऊत जे ठाकरे गटाचे आपलं मन मोकळवलेलं आहे। गद्दारांना जर प्रतिष्ठा देत आहोत तर महाविकास सगळ्या भूमिका त्यांनी संजय राऊतांनी आणि त्यानंतर शरद पवार गटाकडून काही नेत्यांनी टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। त्यामुळे मवियात बिघाडी झालेली आहे का अशी चर्चा आहे। महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले रहा।